काय मग काय तरी विचारा की आता काय ते सांग तरी काय सांगू कसे आले साहेब काय 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 हा? काय आले साहेब आता पाटलिंग गावात कसे येतात आता काय केलं कसे आले हा? कुणी कोणाला दिवसा गेले ह्याची कोणाला दिवसा गेले कोणी गावातले कोण लोक येणार तिची चौकशी करून आलोय लोक काय येत नाहीत गावात हे बरोबर आले त्या हा? दिवसाला. बरोबर बरोबर आहे आले त्या दिवसाला तू किती दिवस आले का भारी काम केलं हा? आजच पहिला दिवस आहे त्याचा किती दिवस आले का पहिला दिवस आहे हा? सगळ्यांचे पहिले दिवस आहेत कोणी नाही म्हटलं तर दिवसाला हो हा. आम्ही येतो दिवस मी पाटली बरोबर खालच्या गल्लीची एक आजी काय झालं ठाव काय तिचे सुनेल मारलीन जाम भरपूर मारलीन ती आजी गेली माझ्याकडे पाटलाकडे गेली बर पाटील हा पाटलाकडे गेले पाटलाकडे गेली पाटील गेला तालुक्यात बरोबर मग मी होते घरात मी आजी विचारलं काय ग बाई काय आजी झालं तुझं बर मग ती काय म्हणाली भाव काय भाई माझे सुनेन भरपूर मला चोपली नाही मारली नाही होय बरं. आणि त्याचं न्याय करूसाठी तुझ्याकडे आलोय पाटलाकडे आलोय हा बरोबर मी म्हटलं पाटील तालुक्याला गेलं बरोबर बरोबर मग पाटील तालुक्यात गेलं तर मी म्हटलं मी येऊ का बरोबर मालकी तिच्या सुनेची बरी काढतो जरा वडून काढून मारतो म्हटलं काय करते बघूया ते चल म्हटलं आणि गेले मी बर गेले मी माझ्या विमानात त्या सुनेला भरपूर चुपूच होत बरोबर बरोबर गेले आणि अगं हे भावाने म्हटलं बाहेर पडते सुनेस म्हटले सुनेस म्हटले भारी काम तुला चपलाने सांगतो म्हटले दूरपर्यंत गेले दूरपर्यंत तुला मग न्याय पाटली नाही मी न्याय करायला पाहिजे का नको म्हाताऱ्या माणसाचा तू काय करशील तेच आहे या. मग मी म्हटलं चपलान मारीन तिची शिवून आली घरातनं बाहेर आली बर मी भलं एवढं म्हटलं आपला चप्पल घेऊन माझं जनादर फोडून काढली बरोबर बरोबर तसंच करून राहिले. तुला अधिकार का हा? मारली नसणार मी पाटली नाही म्हणून माझा अधिकार होता अधिकार नाही पाटलाचा अधिकार का पाटली हा? अधिकार आहे का ना पाटील म्हणून थोडासा आहे जरासा अरे का खरं ते का मारली मला हेच मला समजेना आम्हाला तरी कसं समजतं का मारली ते तुम्ही विचारू शकत नाही तुला का मारली नाही हा, ते का मारली बरं सांग तरी सांग का मारली ते तुला हे मारली सांगतो कारण चांगली कळाली तुला असणार मला चांगली कळ आली म्हणून तुला सांगतो मी त्या बाईशीचा लाग बाई तुम्हाला मी एवढं आलो पाटली म्हणून अधिकारानं आलो मला मारली आणि मला मारलेस तू ह्याचं कारण काय बरोबर मग काय तर म्हणाली ती म्हणून लागली सोन मी माझ्या म्हातारीस अगदी मारलं तर तू पाटली म्हणून आलेस आणि तू पाटली रोज तुझ्या शाश्वत मारतेस तिथं न्याय कोण करताय तुझा हा? बरोबर बरोबर काय मग त्या बाईचं बरोबर बरोबर चल बरोबर हा? एक दिवस मग ह्याच्यासाठी अगोदर आपण न्याय देणार आणि योग्य वागणं गरजेचं आहे का नाही द्यायलाच पाहिजे हा बरोबर ते नाही देणार हे महत्वाचं आहे बघ इथे आहे चुकलं सगळं हा, मग आता सोंग आपल्या वळी आता सोंग काढायचं काय म्हणतात हे पोरे भाडे, असू दे, असू दे. काय म्हणतात काय असेल ते. वाकडं वंगाड आता ही पोरं एवढी घरात म्हणून काहीतरी करायचं बंद आणि करून गप- बंद करून जाण्यापेक्षा एखादा सॉंग हा, काढायला बरं. पाहिजे हा, बोला आता पुढचा कार्यक्रम सुरू मी करू. बाय कशी दिसते हा, चांगलं. बरी दिसते आणि मी बाय कशी निपाटीनं जाते. पाटली ना जशी दूर जसा हा मी बाय कशी निपाटीनं जाते. म्हातारा खालच्या आवाजात एकदम जवळ 80-90 वर्ष झाल्यात असा बसता खाटल्यावर हा आणि बाहेर पडोस लागलं हा असा करता निसता चष्मा लावता चष्मा लावून कुठे जाते साय कुठे जाते साय आता काय करतले सकाळ संध्याकाळ बाहेर कुठे जातात कामाधंद्या जातात काय करतात याला विचारूची गरजच काय मोकळा असला म्हातारा माणूस म्हणून आम्ही तिकडे लक्ष दे मी बाय कशी ने बाई
कशी, अरे 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 हा. अगं बाई माझी सासू कशी, तरी कशी आहे? अहो चुलीच्या बाव्याजवळ बसते मांजरीने जशी, मांजरीने जशी. हा मांजरीने जशी, अरे, अरे. आणि चष्मा लावते असा, आणि चष्मा लावून दिसत ना म्हणून चष्म्याच्या वर्ण बघते अशी, चष्म्याची वहिनी. चष्म्याच्या वर्ण म्हणजे चष्मा खाली आला वरती वरती वर्ण, हो. चष्मा कशाला लावायचा. बघूसाठी. हा आता जवळजवळ 80-90% सासवा जेवढ्या आहेत त्या चष्म्यात आहेत, हा. नुसत्या चष्म्यात, चष्म्याच्या वहीनं बघतात, वाचूसाठी. चष्म्याच्या वहीनं बघतात बारीक अक्षर आणि असतात. चष्म्या लावतात. बारीक अक्षर असतात हा? वाचूसाठी त्याला. आणि म्हणून म्हणतो मी बायकाची बाई कशी, जाऊ मग. आणि हातात कुराटा भंगीन जशी, निस्ती गाव तिथनं वर्ण चला निसतं तिच्या पायात ठाण्यात ना निसतं पायात एखादी भंगीनाचा ह्या गल्लीत गेली त्या गल्लीत त्या गल्लीत ह्या गल्लीत निसता दिवसभर निसता कार्यक्रम आहे तिचा. मग मी आहे का ना पाटलीन जशी, म्हणून म्हणतो मी बायकाशी मी बाय जशी मी पाटली तशी, मी बाय जशी मी पाटली तशी, ताता पिता कितय माझा बाई धीर कसा कसा? कसा असा सांगा. कसा असा, बोला. खांद्यावर घोंगडे हातात काठी धनगर जसा, खांद्यावर घोंगडे हातात काठी धनगर जसा, मी बायकाची मी बाय जशी मी पाटली तशी, मी बाय जशी मी पाटली तशी, ताता पिता कितय माझी बाई ननंद कशी, आनंद. हा ननंद, ननंद म्हटला की साऱ्या घराला आनंद असतोय बघा. ननंद, आणि जोपर्यंत ननंद आहे तोपर्यंत घरचा आनंद सगळा गेलेला असतो. घरचा आनंद सगळा गेला ननंद असली की. माझी बाई ननंद कशी, कशी? आणि भिंतीस कानबाई, पाल कशी? भिंतीस कानबाई पाल जशी, मी बायकाशी ने पाटीन जशी, मी बाय जशी मी पाटली तशी, मी बाय जशी मी पाटली तशी, ताता पिता कितय लास्ट चरणावर, लास्ट चरणावर. माझा बाई नवरा कसा, कसा? गळ्यात मप्रल पाटील जसा, मी बायकाशी ने मी बाय जशी आणि पाटली तशी, मी बाय जशी आणि पाटली तशी, ताता पिता कितय धन्यवाद धन्यवाद. आणि कोण आहे का? हा गेला दातात दातवण कुणी दातवन झालं बाई तुझ्या डोळ्याला काजळ घेई, बघतील बघ चकमक बघतील साऱ्या जणी, दादाचं दाखवण घ्या
काय घे म्हणतो ना, ती कुठे माझ्या हातात गावताय, ती कुठे गावावर वसा मारताय काय ती. आणि मी आपली घेऊन जाय म्हणून घे म्हणतो की लागतो पाठी. दाताचा दातवण घ्या ग कुणी, कुंकूच्या कुणी काळं म्हणे. मोठ्या नाकाच्या म्हण्या बाई, तुम्ही नाकात नथ घेई आणि त्यावर लावा काळा म्हणी, तुम्ही काळा म्हणे. जेव्हा तुला बाय सकाळच्या आणि उपाशी आहे, त्या बाया तिकडे कुठे बसतात, कुणाला काय बोला. लांब गळ्याच्या रुक्मिण बाई, तुमच्या गळ्याला टिक्का घेई आणि सोबून दिसेल लय भारी कल्पना बाई, तुम्ही सोन्याचं घंटन घेई, बघ टकमक बघतील साऱ्या जणी, काळं म्हणे. घराकडे ठेवून ये त्यांची. बोला. दाताचं दातवण घ्या, हे दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकूच्या कुणी काळं म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकूच्या कुणी काळं म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी. आजच्या बायला यो यो